आज सकाळी नाश्त्याला काय बनवू विचार केला की झटपट होणारा मी असा पराठा बनवलेला आहे. आणि पराठासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि 2 चमचे धने पावडर घेतलेला आहे. आणि पराठा एकदम सोपा आहे आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतो. आणि त्यानंतर मी अंदाजानुसार तीळ घेतलेला आहे आणि त्यानंतर मी वाटण केलेलं आहे. त्यात लसूण, जिरे, ओवा ह्याचं मी जाडसर असं वाटण केलेलं आहे. मी चम्मचचा मसाला काढताना वापर करत नाही. मी हातानेच मसाला काढते. आणि लसणाचा वापर जरा जास्त करायचा आहे पराठ्यामध्ये. आणि कोथिंबीरचे वापरसुद्धा जास्त करायचा आहे. कोथिंबीर असं बारीक चिरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी थोडे पाणी ओतून असं घट्टसर पीठ मळलेलं आहे. जास्त पातळ पराठ्यासाठी पीठ करायचं नाही आहे. आणि बघा माझं पीठ मळून झालेलं आहे. आणि बघा पराठा करताना मी जरासं गोळा जरा मोठाच घेतलेला आहे, कारण की पराठा जरा जाडसरच करायचा आहे. पराठा जरा जाडसरच छान लागतो. आणि सारण नाही आहेत म्हणून तुम्ही घडी मारूनसुद्धा तुम्ही पराठा लाटू शकता किंवा डायरेक्टसुद्धा पराठा तुम्ही लाटू शकता. आणि बघा आता मी तव्यावर पराठा शेकत आहे. आणि बघा माझा पराठा किती छान फुगलेला आहे. आणि बघा मी आता शेंगदाणे चटणी आणि दह्याबरोबर पराठा खाते. बघा खूपच छान आणि लागतो पराठा चवीला.